म्हणजे माही पल्लवीच्या प्रेमात पडणार का? ऍक्च्युली अरे मला आईने असं बाहेर कोणाशी बोलताना बघितलं ना ते खूप चिडते. म्हणून मी तुला म्हणाले की आपण क्लासरूम मध्ये येऊन बोलूयात. तन्वी बघ, ती माहीला इम्प्रेस करते प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहे सांगून. ही मुलगी आहे ना, खोटारडेपणाचं वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे माहीची फसवणूक होत होती. मग खरं काय ते त्याला कसं कळलं असेल? हे, अरे डायरी दे ना. देऊ मी देतो एक एक. अरे डॉली काय चाललंय? मी वाचत होते ना ती डायरी. डायरी तर जुनी दिसतेय आणि तुझीही नाही वाटत आहे. तू एवढी का पॅनिक होतेस? पण नक्कीच काहीतरी स्पेशल आहे डायरीत. स्पेशल नाही, काहीतरी सिक्रेट असणार आहे. तुला ही डायरी हवी असेल ना तर माझी एक अट पूर्ण करावी लागेल. कसली अट? या कोऱ्या कागदावर सही दे. काय वेड बीड लागले का तुला? एवढं पॅनिक व्हायला काय झालंय? हा काय बॉन्ड पेपर नाहीये. आणि तुला कसली भीती वाटते ग? तुझ्या नावावर करोडोची प्रॉपर्टी आहे. गाईज यार मस्करी नका करू यार. करते ती सही. गौरी करशील असे? अच्छा नाही करत आहेस? ठीक आहे, हरकत नाही. सही नाही तर डायरी नाही. पुष्कळ चल. एक हवी आहे मला डायरी. ओके. कम ऑन गौरी, तुझ्याकडे तुझ्या मालकीची म्हणून फक्त तुझी हुशारी आणि तुझी मेहनत आहे. आणि कुठल्याही कागदावर सही केल्यानं ती डॉलीच्या नावावर होणार नाहीये. जाऊ दे, करते मी सही. गो अहेड. तू आणि माही माझ्या आयुष्याचा आता भाग झाला. खूप महत्वाचे आहात तुम्ही माझ्यासाठी. आणि आता तुमची गोष्ट मी अर्धवट नाही सोडू शकत. गौरी, गौरी, हा? तू कॅन्टीन मध्ये चल लवकर, एमर्जन्सी. पण काय झालं? अगं अंड्यालाही चिडलेत, आरडाओरडी करतायत. तू चल लवकर. अरे हो, तू चल लवकर. बरं ठीक आहे ठीक आहे, तू जा पुढे, मी येते. लवकर ये. हा जा जा. ही डायरी ना माझी वाट लावणार आहे कधीतरी. चल रे. माझ्या हे उठ रे. का रे माझ्या मुलीला नाद लावायचे तुझी हिंमत कशा झाल्या? प्लीज मार. मदत नाही तर तुला पण सडकून काढते का मी? सडकून. नाही का ना माझं. अनु तू थांब, मी बोलतो. तू काय बोलले का रे? मी तुला कोणाशी बोलण्याच्या लायकीच नाही ठेवले का रे? त्या
अण्णा काय चाललंय? कॉलेज आहे. सर सॉरी सर नो सर 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 आजच्या सर आप आने के सर सर हाँ 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 सर फालतू पोरगा सर माझ्या डॉक्टरला खराब करणे के सर तिला लापड करणे के सर आणि सर माझ्याशी उलट रिप्लाय देणे के सर मला. अण्णा असं काय बोलताय तुम्ही? शब्द जरा जपून वापरा ना. आणि माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. आम्हाला लग्न करायचं. शब्द बदलल्याने त्या प्रेमाला काही पवित्र बंधनाचं स्वरूप येणार आहे? मूर्खांचा बाजार नुसता. लफडं काय, रिलेशनशिप काय, अफेअर काय, काय फरक पडणार आहे शब्द बदलल्याने? सर आता मला रिग्रेट होत असते सर का मी माझ्या डॉक्टरला कॉलेजमध्ये स्टडी करण्यासाठी पाठवलं की अशी लापडी करण्यासाठी सर. अण्णा काका नका ना हो सारखं सारखं लपडी लपडी म्हणून. प्रेम केलंय तिने, पाप नाही केलंय कोणतं. आणि अण्णा काका एकदा सौरभ कोण आहे, तो काय करतो त्याला विचारा तरी. तुम्हाला का राग येतोय त्याचा इतका? प्रॉब्लेम त्याच्यात नाहीये, प्रॉब्लेम या प्रेमामध्ये. आणि एवढंच जर वाटत असेल ना तर आई वडिलांना सांगायचं की लग्न करून टाका म्हणून. दिलं असतं त्यांनी लग्न करून. हा ॲग्री विथ सर. सर पब्लिक कॅफेमध्ये हातात हात घालून चाळे करत होता सर. चाळे. यू शॅमलेस. अण्णा पण सौरभ खरंच खूप चांगला मुलगा आहे हो. ये कसला डोमल्याचा चांगला का? त्याला घर ना नोकरी ना इस्टेट ना प्रॉपर्टी. अण्णा काका प्लीज, अहो तिचं एकदा ऐकून तरी घ्या. त्यांनी दोघांनी मिळून त्यांचं भविष्य ठरवलंय. अहो तुम्ही त्याला एक संधी तर द्या. त्याला सांगू तर दे त्यांनी काय ठरवलंय ते, मग तुम्ही निर्णय घ्या ना. हे ते भविष्य गिविष्य तेव्हा होईल जेव्हा हा सौरभ हा अनुला भेटेल. हा हे अनु तू त्याला नाही भेट. हा तू त्याला भेटणार नाही भेटणार ना. नाही भेटणार ना. मी भेटणार त्याला. मी नाही जगू शकत सौरभ शिवाय. ते अनु हा तू ते याच्याशिवाय जगू शकत नसते ना. हे अनु तू माझ्याशिवाय जगू शकते ना. ये मग मी मेलो तुझ्यासाठी मेलो. काय अण्णा? येस अण्णा हा काय बोलताय तुम्ही? अण्णा काका नका ना तिला उगाच इमोशनल ब्लॅकमेल करू. अहो तिचं खरं प्रेम आहे त्याच्यावर. आणि कुठल्याच मुलीसाठी तिच्या आई वडिलांच्या पुढे कोणीच नसतं. अहो हो, मग चूक झाली असेल असं खरंच वाटतंय तर वडिलांची माफी माग आणि हो मोकळी. तसं होणार नाही. एकदा माणूस प्रेमात पडला ना की आंधळा कुंचा. झापड लागतात त्याच्या बुद्धीवरती आणि विचारांवरती, मेंदूवरती. काही दुसरं सुचेन असं होतं. आपल्या या प्रेमाच्या चाळ्यांचा आपल्या आई वडिलांवरती काय परिणाम होत आहे याचाही विचार करावा असं वाटत नाही. फक्त प्रेम प्रेम प्रेम. वेळ, बुद्धी, पैसा सगळं उधळून टाकता तुम्ही त्याच्यावर. तो जसं सांगेल, जे सांगेल तसं वागत राहता आणि शेवटी विश्वासघात झाला ना की मग डोळे उघडा. आपण घालवलेला वेळ, घेतलेले निर्णय, आपल्यापासून दुरावलेली माणसं, हे सगळं आपल्याला परत हवं असं वाटतं. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. वेळ निघून गेलेली असते हातात.
अण्णा, तू जो निर्णय घेतलायस तो योग्यच घेतलायस. माझ्या हातात असताना तर या प्रेमा भीमावरती बंदीच घातली असते या कॉलेजमध्ये. सर, आणि तुम्ही सगळे या असल्या फालतू प्रेमाच्या भानगडीत पडण्यापेक्षा स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आणि हे सगळा जो पसारा मांडला इकडे आवरून ठेवा. प्रेम करता सर, 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 सर ऐका ना प्लीज. सर तुम्ही असं नाही बोलू शकत. सर अण्णा काका तुमचं ऐकतात. त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे सर. प्लीज सर, तुमच्या बोलण्यामुळे अण्णा काका सौरभ आणि अनुला भेटूही देणार नाहीत. तसं झालं तर बरंच आहे. प्रेमामुळे आयुष्य फक्त उद्ध्वस्त होतात, बाकी काही नाही. हे असले फालतू विचार करण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. नाही सर, प्रेमामुळे आयुष्य तेव्हाच बिघडतं जेव्हा तुम्ही चुकीच्या व्यक्तीची निवड करता. बरोबर व्यक्तीच्या प्रेमात पडला ना तर आयुष्य बहरतं. आणि खऱ्या प्रेमात आयुष्य बदलायची ताकद असते. मला माहितीये अनुचं सौरभवर खरं प्रेम असणार आहे आणि ते दोघं मिळून त्यांचं आयुष्य बदलतील. या फक्त कथा कवितांमध्ये लिहायच्या गोष्टी आहेत. प्रेमाचा शेवट कधीच गोड होत नाही. होतो तो फक्त विश्वासघात. बरोबर आहे सर, बरोबर आहे. एखाद दुसऱ्या केसमध्ये हे घडतही असेल, पण सर सकट सगळ्यांच्या बाबतीत असं नाही ना घडत. आणि सॉरी सर, लहान तोंडी मोठा घास घेते. पण तुमचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे? तुम्ही कधी कोणाशी प्रेमाने बोलतही नाही सर. ज्या गोष्टीचा आपण कधी अनुभवच घेतलेला नाहीये त्या गोष्टीच्या बाबतीत एवढं टोकाचं मत का देताय तुम्ही? खऱ्या प्रेमाची ताकद समजून घ्यायची असेल ना सर, तर कधीतरी प्रेम करून तर बघा ना. गेली. ह्यावेळी सुद्धा दुसऱ्या कोणाचं काहीही न ऐकता स्वतःचं खरं करून गेले. दगड. अभि, प्रेमाची व्याख्या काय रे तुझ्या मते? प्रेम म्हणजे काय फालतूचे धंदे आहेत का? हा, का वेळ वाया घालवणं आहे? का निरर्थक उद्योग आहे? कम ऑन अभि. हे बघ अभि, तुझी चिडचिड मी समजू शकतो, तुझं स्ट्रिक्ट असतं तेही मी समजू शकतो, इव्हन गौरीला बघून तुझं डिस्टर्ब होणं तेही मी समजू शकतो. पण त्या बिचाऱ्या अनुच्या प्रेमाला काय विरोध करतोयस तू? कारण प्रेम ही अत्यंत चुकीची आणि निरुपयोगी गोष्ट आहे. आणि आता उगाच मला उपदेशाचे डोस पाजू नकोस की माझं तुझ्यावर मित्र म्हणून प्रेम आहे, आई वडील आपल्या मुलावरती प्रेम करतात वगैरे वगैरे वगैरे. मी तसल्या प्रेमाबद्दल बोलतोय. तसल्या म्हणजे कसल्या? तसल्या म्हणजे लव्ह रिलेशनशिप बद्दल. प्रियकर प्रेयसी करतात ना त्याच्याबद्दल, ज्याच्यामध्ये ते आपला वेळ आणि कामाचे तास फुकट घालवतात त्याबद्दल बोलतो. हे तू बोलतोयस अभि? सिरियसली? अरे तू तुझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये आयुष्य उजळून टाकून प्रेम केलंयस. तू तुझ्या प्रेयसीच्या आईला स्वतःची आई असं सारखं सांभाळतोयस, तिच्यावर उपचार करतोयस, तू प्रेमाला विरोध करतोयस? हे बघ अभि, प्रेमवीरांनी पूजावं असं प्रेम केलंयस तू. अरे प्रेमात लोक काय काय करतात याचं परमोच्च उदाहरण आहेस तू माझ्यासाठी, आणि तू प्रेमाला विरोध करतोयस? ओ, करतोय. कारण प्रेम उद्ध्वस्त करतं सगळं.
प्रेमात कधीही कोणालाही यश मिळू शकत नाही. मूर्ख असतात ती लोक जी प्रेमासाठी स्वतःचं आयुष्य उधळून टाकतात. आयुष्याचं काहीतरी फलं व्हावं असं वाटत असेल ना, त्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्या म्हणावं, काम करा, प्रेम करा. ऐक ना अनु 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 तू रडू नको. ऐक ना, मी आहे ना, वत न रडू. सौरभ कसं होणार रे आपलं? बघितलंच ना, अण्णा ऐकतच नाहीयेत. आता त्यांच्या मुलींनी प्रेम केलं त्यात काय चुकलं? तेच तर मला पण कळत नाहीये. बघ ना, पण सौरभ, काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. मग मला अण्णांशी भांडावं लागलं तरी चाल. ए काय अगं, का भांडायला लागेल तुला त्यांच्याशी? तू जरा शांत हो बरं. कशी शांत हो गौरी? अण्णांनी काही ऑप्शनच नाही ठेवलंय आमच्या पुढे. बरं ठीक आहे, मला एका गोष्टीचं उत्तर द्या. तुमचा तुमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे? अर्थात. आणि सौरभ, तुझं तिच्यावर खरं प्रेम आहे ना? हा काय प्रश्न आहे गौरी? हो की नाही? हो, माझं अनुवर खूप प्रेम आहे. कुठल्याही परिस्थितीत तू अनुला सोडून नाही जाणार ना? नाही, शपथ, मी अनुला कधीच सोडणार नाही. काही झालं तरी मी तिच्या सोबत असेल. बरं ठीक आहे, आता एक काम करूयात. सौरभ, तू तू तुझ्या घरी जा, मी आहे तिच्यासोबत. हा, आपण ह्या सगळ्यातनं काहीतरी मार्ग काढूयात आणि तुम्ही एकमेकांशी फोनवर वगैरे बोलू नका. जे काही ठरेल ना ते मी तुला सांगेन. ओके? तू काळजी करू नकोस, मी आहे. आणि मी आता तेव्हाच तुला भेटेन जेव्हा गौरी मला फोन करायला सांग. हे बघ अभि, तुला प्रेमात यश मिळालं नाही म्हणून सगळ्यांच्याच वाट्याला हे दुर्दैव येईल असं नाही ना. तसंच असतं ते. प्रेम हे काही क्षणापुरतं असतं, क्षणिक. त्याच्यानंतर तुमच्या पदरी येते ना ती फक्त निराशा आणि विश्वासघात. विश्वासघात? काय बोलतोयस तू अभि? इतकी वर्ष तुझ्या व्यक्तीवरती प्रेम केलंस, स्वतःच्या मनात जपलंस तिला. त्या व्यक्तीचा फोटो तुझ्या पाकिटात आहे, तिने तुझा विश्वासघात केला. हो, तन्वीने फसवलंय मला. फसवलंय? अरे तन्वी तुला सोडून गेली म्हणून तुझं प्रेम अर्धवट राहिलं ना. असंच नको. असंच असतं प्रेमामध्ये. प्रत्येक पातळीवरती आपण फसवले जात असतो. तन्वीच्या आणि माझ्या बाबतीत नेमकं काय घडलं ते मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही. खूप मनापासून प्रेम केलं मी तिच्यावर, अजूनही करतो. बऱ्याचशा गोष्टी तिच्याविषयी अशात की ज्या माझ्याच्याने बोलल्या जात नाहीत. मी बोलणारही नाही. मी हेही सांगू शकत नाही की तिने माझा विश्वासघात केला, मी स्वतःशी कबूल करू शकत नाही. असंच असतं प्रेम. प्रत्येक पातळीवर तुमच्या पदरी फक्त निराशा आहे. प्रेमामध्ये तुम्ही दुसऱ्याकडनंही फसवले जात असता आणि स्वतःही स्वतःला फसवत असता. पण मग तू तिच्या आईला सांभाळतोयस ते?
माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला तिच्याकडनं हवी आहेत. तन्वीच्या आईकडनं. तिची आई एकदा मला म्हणाली होती की अभिमन्यूसारखा तू चक्रव्यूहात अडकत जाशील. शेवटी तन्वीने तेच केलं. त्या चक्रव्यूहामध्ये अडकवलं टाकलं मला. आणि त्यातनं बाहेर पडण्याची अजूनही निष्फळ धडपड करतोय.